सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत आलो होतो. आय होप की इथपर्यंत तुमचा झाला असेल. आता आपण काय करूया, जो LLM आहे ना, LLM ला आपण यूज करायचा प्रयत्न करूया. सो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ओ लामा जो आहे, OLLAMA, त्याचं एक NPM पण पॅकेज असतं. ओ लामा NPM वरती जर तुम्ही गेलात ना, तर त्याचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन बघायला भेटेल. आता हे जे डॉक्युमेंटेशन आहे, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला NPM इन्स्टॉल ओ लामा करावं लागेल. सो त्याच्यासाठी मी इथं नवीन टर्मिनलवरती जातो, कमांड प्रॉम्प्ट, आणि मी रन करतो. सो हे केल्यानंतर ओलामा पण इन्स्टॉल होईल आपलं, आणि हे जे युसेज आहे ना त्याचं, ते बघायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे. आता मी काय करतो, सध्यासाठी हा सगळ्याला रिमूव्ह करून टाकतो आणि इथं फक्त जो हा वाला कोड आहे पूर्ण, हा वाला कोड पेस्ट करतो, सो दॅट तुम्हाला एक आयडिया येईल की कसं चालतंय. आता इथे एक एरर पण आला असेल वरती नोडवरती, हे बघा, मॉडेल ओ लामा 3.1 नॉट फाउंड, म्हणजे तो मॉडेल आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड नाही आहे. तर कोणता मॉडेल इन्स्टॉल्ड आहे मी दाखवतो तुम्हाला. टर्मिनल लामा लिस्ट. तर ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक मी स्वतःचा ट्रेन केलेला आहे कोडसीट कोडर नावाचा, आणि एक डीप सीक कोडर आहे. आता हे जे डीप सीक कोडर आहे त्यालाच आपण यूज करूया. मग मी काय करतो, इकडून हे जे नाव आहे डीप सीक कोडर, याला करतो कॉपी. जर कॉपी नसेल होत तर आहे असं टाईप करा तरी पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही येणार. मग इथं फक्त मॉडेलच्या ठिकाणी इथं टाकतो. ठीक आहे. आणि याला म्हणतो व्हॉट इज जावास्क्रिप्ट. ठीक आहे. आता जसं मी ह्याला विचारतो व्हॉट इज जावास्क्रिप्ट, सो हा थोडासा टाइम घेतो, आणि टाइम घेऊन मग तुम्हाला रिस्पॉन्ड करतो. हे बघा, JavaScript JS was originally designed as an interpreted language by developer who created it in 1995 for the World Wide Web browsers and all. ते वाचू शकता तुम्ही सगळं. सो आपल्याला हे रिस्पॉन्स भेटतं. आपल्याला फक्त ह्याला काय करायचं, ह्याला आपल्या सध्याच्या कोडसोबत इंटिग्रेट करायचं आहे. कसं करणार दाखवतो तुम्हाला. तर त्याला Ctrl Z करतो मी. ठीक आहे. इथपर्यंत आय गेस आलो होतो आपण. ठीक आहे. आता मी काय करतो, इकडे एक फंक्शन क्रिएट करतो. ठीक आहे. याला म्हणतो मी कॉन्स्ट चॅट सर्व्हिस. आणि आता ही जी चॅट सर्व्हिस आहे ना, ती एक असिंक असेल. असिंक म्हणजे काय, अजून एक प्रश्न आहे. असिंक म्हणजे LLM कडून रिस्पॉन्स यायला तुम्हाला वेळ लागणार आहे. सो वेळ लागेपर्यंत त्या फंक्शनने तुमचा वेट केलं पाहिजे, किंवा दुसरेचे जे बाकीचे जे फंक्शन्स आहेत, मेथड्स आहेत, त्याला रन होऊ द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस याचा रिस्पॉन्स रेडी होईल त्यावेळेस तो रिस्पॉन्स फॅच केला पाहिजे. आता हे थोडीशी टेक्निकल फंक्शनॅलिटी आहे. जर नसेल कळत तरी पण काही टेन्शन नाही आहे. हळूहळू ते पण शिकवतो तुम्हाला. ज्यावेळेस नवीन एखादा कोर्स लॉन्च करेन त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवला जाईल. सो इथं मी काय करतो, हा जो पूर्ण कोड आहे ओ लामावाला आहे, तो सगळ्यात वरती आपल्याला इम्पोर्ट करायला लागेल. त्याच्यानंतर हा वाला जो पार्ट आहे त्याला आपण इथं देऊया. ठीक आहे. आणि ज्यावेळेस कुणी app.get/chat वरती जाईल त्यावेळेस इथे एक येईल रिक्वेस्ट, एक येईल रिस्पॉन्स, आणि चॅट सर्व्हिसला पण कॉल करूया. ही जी चॅट सर्व्हिस आहे त्या फंक्शनला पण इथं कॉल देऊया, आणि res.send chat इज रनिंग दाखवूया. आता हे बघणार कसं आपण, बरोबर इथं आपल्याला काय होतं, चॅट होतं फक्त. चॅटवरती गेलं तर चॅट सर्व्हिस इज रनिंग. पण इथं जर मी res.send केले, पण जर मी लॉग केलेलं असेल ना, तर लॉग ब्राउझरवरती नाही दिसणार, आपल्याला इथे दिसेल. बट हां, सध्यासाठी क्रॅश झालं, यू नो द रिझन, की तर व्हर्जन जे आहे ते आपल्याला डीप सीक कोडर ठेवावं लागेल. डीप सीक कोडर. ठीक आहे, डीप सीक कोडर ठेवावं लागेल. रिफ्रेश करेन इथं मी, तर इकडं थोडासा टाइम घेईल. ओके, ठीक आहे. हा ऑब्व्हियसली जनरल क्वेश्चनसाठी नाही आहे मॉडेल, तर त्याच्यामुळे ते तसा आन्सर देते. तुम्ही विचारा की व्हॉट इज टाईप स्क्रिप्ट.
ओके, लोड करेन मी, तरी तो तुम्हाला टाईपस्क्रिप्ट बद्दल पण सांगेन की टाईपस्क्रिप्ट काय असतं ते. It is taking longer than expected. चलो ठीक आहे, थोडासा टाइम घेईल ते तोपर्यंत. अरे होत का नाही, रिफ्रेश केलं होतं याला. Is there any issue with the code? नाही, ठीक आहे. टाईपस्क्रिप्ट इज अ स्ट्रिक्ट सिंटॅक्टिकल सुपरसेट अँड ऑल. दिसतंय तुम्हाला, काही इश्यू नाही याच्यामध्ये. नाव आपल्याला काय करायचंय, आपण ज्या वेळेस एखादा क्वेश्चन त्याला विचारू थ्रू UI, त्यावेळेस त्याने ते रिस्पॉन्स दिला पाहिजे, असं आपल्याला बनवायचं आहे ते. सो आता ते कसं बनवायचं आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होपफुली हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. मला प्रतिक्रिया तुमच्या नक्की कळवा, सो दॅट मला पण मोटिवेशन बनवून राहील की काहीतरी चांगलं काम करतोय मी तुमच्यासाठी. सो डोंट फॉरगेट टू शेअर मी युअर थॉट्स ओव्हर ईमेल. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.